कृष्णा कदम यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने धन्वंतरी पुरस्कार प्रदान। पोलादपूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात आपले सर्वस्व पणाला लावून काम करीत असणारे आणि वैद्यकीय मदत क्षेत्राच्या मदत कक्षाच्या माध्यमातून कोकण विभागातील रुग्णांसाठी देवदूत ठरलेले पोलादपूर तालुक्यातील ओमळी गावचे सुपुत्र के उर्फ कृष्णा कदम यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नुकताच धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा महासंघाचे संस्थापक माजी अध्यक्ष कैलासवासी शशिकांत पवार उर्फ आप्पासाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी दादर शिवाजी मंदिर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तर्फे महाराष्ट्रातून 2 पुरस्कारकर्ते निवडले। या दोघांमध्ये पोलादपूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून कोकण विभागातील अपघातग्रस्त आणि गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी मदतीचा हात देणारे कृष्णा कदम यांना मराठा महासंघाच्या वतीने वैद्यकीय मदत कक्षाचा धन्वंतरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे। हा सन्मान राष्ट्रीय नेते सन्माननीय राजेश टकैत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब जगताप, विधान परिषद आमदार भाई जगताप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, मानपत्र व 25,000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना कृष्णा कदम उर्फ के म्हणाले की हा सन्मान माझा एका व्यक्तीचा नसून आपल्या संपूर्ण वैद्यकीय मदत कक्षात काम करणाऱ्या सर्व मदतनीसांचा आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारला आहे, परंतु हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचा आहे असे अभिमानाने आणि गर्वाने सांगितले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दादर।